नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आहे बुधवार 29 जुलै. आज आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव, तसेच इतर मालाचे बाजारभाव पण आपण जाणून घेऊया. गहू, ज्वारी, बाजरी. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि जुने प्रेक्षक असाल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. सध्या सोयाबीनची आवक जालना बाजार समितीला 400-500 क्विंटलची आवक आहे. कमीत कमी जो माल विकतो तो विकतो 5800 ते 6000 रुपये, आणि सुपर माल विकतो 68, 69, 7000पर्यंत. आणि जो रेग्युलर माल आज विकला 6750, 6750. जवळपास 2 दिवसानं बरेच बाजारभाव घसरलेले आहे, 300-400 रुपये बाजारभाव. आणि आता आपण जाणून घेऊया बाजरीचे बाजारभाव. त्यामध्ये बाजरी जर समजा बारीक आणि चुरी असन तर मग ती कधी 1700, 1800, 2000पर्यंत. आणि पिवळी बाजरी असन पिवळी तर ती कधी 2300, 2400. आणि त्यामध्ये चांगली असन पिवळीमध्ये एकदम सुपर तर 2500पर्यंत विकती. आणि हिरवी बाजरी असन आणि चांगली सुपर असन चांगला माल तर हिरवी बाजरी कधी 2500, 2600, 2700पर्यंत. त्यानंतर आपण जाणून घेऊया गव्हाचा बाजारभाव. गहू जर जुना गहू असन समजा आपला, त्यामध्ये डंकी असन आणि खराब माल असन तर मग तो विकतो 2000, 2100, 2200, 2300पर्यंत. आणि चांगला गहू असन समजा तर चांगला गहू विकतो मग 2600, 2700. आणि आता आपण जाणून घेऊया ज्वारीचे बाजारभाव. त्यामध्ये जुनी बाजरी असन, जुनी ज्वारी असन तर जुनी ज्वारी कधी 2000 ते 2500 रुपये माल पाहून. आणि त्यामध्ये थोडी समजा लाल असन, लाल पडेल, थोडी काळी असन. आणि जर आवरेज ज्वारी असन सर्वसाधारण तर ती कधी मग 2600, 2700पासून तर लगे 3100, 3200पर्यंत माल पाहून, 3200, 3300पर्यंत. आणि त्यामध्ये जर आपली दगडी ज्वारी असन, चांगली ज्वारी दगडी कधी मग 3500 ते 4500पर्यंत माल पाहून चांगला जर माल असन तर. आणि त्यामध्ये दूध मोकरा ज्वारी असन समजा एकदम व्हाईट, पांढरा दाणा, टपुरा दाणा तर मग ती कधी ज्वारी खालीमध्ये 3800 रुपये आणि वरमध्ये मग 5000, 5050, 5200, 25पर्यंत, 5250पर्यंत विकती चालते. हे होते आजचे जालना बाजार समितीचे सोयाबीन, गहू, ज्वारी व बाजरीचे बाजारभाव. इतर कोणत्याही मालाचे बाजारभाव आपल्याला माहीत करून घ्यायचे असेल तर आपण कमेंट करा. कमेंटद्वारे बी आपल्याला भाव कळवण्यात येईल. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.